नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपण लोकसभेचा आढावा घेत आहोत. गावागावात जाऊन जनतेचा कौल नेमकी काय आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आता आपण मालेगाव तालुक्यातील दिंडोरी मतदारसंघातील येसगाव या गावामध्ये आहोत आणि या गावातील जनतेच्या मनातील नेमकी खासदार कोण, या जनतेच्या मनातील पंतप्रधान कोण हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी विविध नागरिकांशी संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी आपल्या मनामध्ये कोण खासदार, आपल्या मनामध्ये कोण पंतप्रधान. इथे काही तरुण वर्ग या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा आहोत. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव दादा आपलं? चेतन शेळके. काय करता आपण? मी ड्युटीला आहे. काय करता आपण? आपलं क्लर्क शाळेमध्ये. हो. काय आपल्या गावाचं वातावरण काय? वातावरण म्हणजे मी असं सध्या मीच गावात नसल्यामुळे, बाहेर ड्युटीला असल्यामुळे एवढं काही आपल्याला अंदाज नाही जास्त काही असं. नक्कीच बाहेर ड्युटीला असल्यामुळे अंदाज नाही. नाव काय? बंडू सोनवणे. काय करता आपण? पंचरचा व्यवसाय. दादा काय वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये खासदारपदी कोण विराजमान झाला पाहिजे? कारण की भारतीय जनता पार्टीकडून भारतीय पवार उभे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर बगरे उभे आहेत. कोण आलं पाहिजे? काय डॉक्टर भारतीताई पवार आले पाहिजे. ताई पहिले 5 वर्ष या ठिकाणी खासदार होते, काय कामं झालेली आहेत आपल्या, काय सांगता येईल? झाले, काही रस्ते झाले, काही अजून काय अपेक्षा आहे? जे कामं होतील तीच अपेक्षा. अजून कामं झाले पाहिजेत. बाबा या ठिकाणी आहेत, बाबांशी आपण संवाद साधणार आहोत. बाबा काय नाव आपलं? प्रताप शेलार. काय करता आपण? काय नाही, शेती करतो, शेतकरी हा ज्येष्ठ. बाबा आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. आपल्या मतदारसंघ दिंडोरी येत असतो. आता या दिंडोरी मतदारसंघात BJPकडून भारतीताई पवार उभे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर बगरे उभे आहेत. काय वाटतं कोण आलं पाहिजे निवडून? आता शक्यतो तर ते भारतीताई झाली पाहिजे. हो, कारण ते पहिले बी होऊन गेले आणि ते वेळोवेळा भेट देतात. आता बगरे साहेब पहिले झाले आहे, पण ते मग आता पाहू, आता जन्मते काय आहे असं आहे. देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे आपल्याला? आता तेच पाहिजे ना, मग जो आहे तोच. नरेंद्र मोदी पाहिजे. हा, मग असे ते करताना मग ते काय अजून येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा ताईंकडून किंवा नरेंद्र मोदींकडून? आता काय अपेक्षा, ते जसं करतील तसं. शेतकऱ्याचं काही ते बरं करतं बा, शेतकरीकडं बी त्याच्याकडं बी असं आहे, लक्ष चांगलं असं त्यांचं. आपण शेतकरी आहात, मतदारसंघातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ओरड आहे की या ठिकाणी कांदा पिकाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. काय सांगाल? आता ते भाव नाही तर ते कसं आहे, आवकवर असतं कांदा शेतीचं पासून. पण ते काय होतं, ते कधी कधी आवक जास्त झाली म्हणजे भाव थोडा भाव कमी जास्त होतच असतो, त्याचं काही नसतं ते. नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये नाराजी असली तरी या ठिकाणी म्हणता आहेत की भारतीताई पवार आली पाहिजे. दादा काय नाव आपलं? समाधान महाले. काय करता दादा आपण? मी शेती. काय वाटतं आपल्या मतदारसंघाचं काय वातावरण? आम्हाला तर अंदाज आहे भारतीताई पवार येतील बुवा असं. ताईंचं वातावरण. हो, आम्ही भारती पवारला देणार आहे. आम्ही मतदान. काय कारण? ताईच का पाहिजे? आम्हाला भाजपचं सरकार पाहिजे. भाजपचं सरकार पाहिजे. एकदा पुन्हा मोदी सरकार. विकासात्मक दृष्टिकोन झालेत का? त्याच्यामध्ये थोडं शेतीमालाचा प्रश्न आहे, शेतीमालाला थोडा भाव मिळाला पाहिजे. बाकी तेवढीच नाराजी आहे, बाकी काही नाही. बाकी सर्व चांगलं आहे. मोदी सरकारचं वरून जे आहे ना सगळं चांगलं आहे, फक्त शेतीमालाला थोडा भाव दिला पाहिजे. शेतीमालाला थोडा भाव दिला पाहिजे. सरकार चांगलं आहे ते हे म्हणतायत. काय वाटतं आपल्याला? नाही, भाव एकदम योग्य आहे, रितसर चालू आहे. नुसतं म्हणजे त्याच्यावरच धरून चाललं नाही, देशाचा काय विकास केला त्या माणसानं याच्यावर विचार केला पाहिजे. आज राम म्हणजे मेन गोष्ट, राम मंदिर बांधणं आज सनातन धर्माचा एक मेन प्रॉब्लेम, सर्वात मेन प्रॉब्लेम तो सॉल्व केला त्या माणसानं. यालाच महत्त्व आहे, दुसरं काहीच नाही. आपण राम मंदिर म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा देखील या ठिकाणी आहे. दादा काय नाव? लक्ष्मण शिवराम काळे. वातावरण आपल्या मतदारसंघात? भारतीय पवारच पाहिजे आम्हाला, भाजपचं सरकार पाहिजे. विकास कामं झाले? हो, झालेत. हे सांगता येतील विकास कामं? चांगलं बरं आहे. खादी ग्राम उद्योगचे गरीब लोक माणसांना साहित्य मिळाले, पुन्हा अजून सर्व कामं व्यवस्थित करतायत. सर्व कामं व्यवस्थित करत आहेत. भारतीताई पवार निवडून आले पाहिजे असे या ठिकाणी ओरड, म्हणजे ह्या ठिकाणी जनतेतील मनातील कौल हा भारतीताई पवारांकडे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. काही नागरिक या ठिकाणी आहेत. दादा काय नाव? बाप्पू कदम. काय करता दादा? काय नाही, आपण शेतीच करतो आपण. आता या ठिकाणी लोकसभेची निवडणूक सुरू आहे. आपला जो गाव आहे येसगाव गाव हे दिंडोरी मतदारसंघामध्ये येत असतं. भाजपकडून भारतीताई पवार उभे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर बगरे उभे आहेत. काय वातावरण आपल्याकडे? आमच्याकडे BJPचंच वातावरण आहे. आम्हाला BJPच पाहिजे, खालीसुद्धा आणि वर पण सुद्धा BJPच पाहिजे, हे आमचं मत आहे. शेतकऱ्यांच्या खूप समस्या आहे,
पण ते आता चालूच आहे प्रत्येक ठिकाणी, पूर्ण राज्यात आहे. कांद्याचा विषय चालू आहे तिथं ठिकठिकाणी, पण आम्हाला BJPच पाहिजे. काय वाटतं आपल्याला, काय वाटतं भारतीताई भारतीताई पवार असतं? भारतीताई पवारच का म्हणजे आम्हाला फक्त मोदी साहेब 370 कायदा हटवला जम्मू काश्मीरमध्ये. त्यानंतर आपले 70 वर्षापासून अयोध्याचं राम मंदिरचा प्रश्न होता खूप मोठा, हा पण आज सॉल्व झाला. आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरीचा विषय आपण बोलतो की भाव पाहिजे शेतमाला, परंतु हा विषय गौण आहे. परंतु विकासात्मक दृष्टिकोनातून काय सांगा? विकास तर झाला आहे ना, झाला. आपल्या गावात काय विकासात्मक कामं सांगता येतील? हे काँक्रिटीकरण झालं आहे गावामध्ये, इथं 1-2 गल्लींमध्ये काँक्रिटीकरण झालं आहे. भास्कर भारतीताई नक्कीच भारतीताई पवार हेच आम्हाला खासदार म्हणून पाहिजे असं या ठिकाणी बांधवांचं मत आहे. बोलायचं दादा, काय नाव तुझं? सोपान. काय करतो? शेती. शेती करतो. काय वाटतं कोण खासदार होईल आपलं? भारती पवार. का बरं वाटतं? चांगलं आहे भारती पवार, त्याच्यामुळे कामं झालेत का? विकास झाले? मग झालाय ना, भरपूर विकास झालाय. नक्की भरपूर विकास झालेला आहे. भारतीताई पवारच या ठिकाणी जे अशा या ठिकाणी भावना आहेत. अजून काय बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. बाबा नमस्ते. नमस्ते ना. काय नाव बाबा? बारको शिंदे. आता दिंडोरी लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे. 20 तारखेला मतदान होणार आहे. राष्ट्रवादीकडून या ठिकाणी भास्कर बगरे उभे आहेत आणि BJPकडून भारतीताई पवार. काय वाटतं कोण निवडून येईल? त्याने सांगता येणार मला. काय वाटतं कोणाचं सरकार पाहिजे तुम्हाला? बाबा सांगू शकत नाही. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? एकनाथ करणार, काय करता आपण? फर्निचर. फर्निचरचं. याच गावात दुकान आहे. याच गावात. काय वाटतं काय वातावरण आपल्या मतदारसंघात? काय BJP झाला पाहिजे परत, BJP आलं पाहिजे. देशाच्या पंतप्रधानपदी तरच देश वाचणार आहे. अच्छा. देशासाठी BJPच देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? मोदी. नरेंद्र मोदीच पाहिजे. बस नरेंद्र मोदी. आणि आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर खासदार म्हणून कोण या ठिकाणी आलं पाहिजे तर विकासात्मक दृष्टिकोनातून काम करू शकतात? नाही, कोणी आला तरी BJPचा माणूस आला पाहिजे. अच्छा. बस. कोणी आलं तरी BJPचा माणूस पाहिजे अशा या बांधवांच्या या ठिकाणी. अच्छा. कल्याणचे आहेत आपण. हो. आपली लोकसभा निवडणूक संपन्न झाली का? नाही झाली अजून. काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? नाही, अजून सांगू शकत नाही. ठीक आहे. ते बाहेरच्या मतदारसंघातील आहेत. आपण बाबांशी चर्चा करूया. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव दादा आपलं? शरद जाधव. काय करता आपण? शेती. शेती करता. हो. काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? मोदीच पाहिजे. हां BJP. हां वरती BJP असल्याशिवाय पर्याय नाही. हो. आता खासदारकी निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे. काय वाटतं कोणाचा जोर इकडे जास्त आहे? इकडे जास्त भारती पवार यांचाच येणार आहे. हो भारती पवार शिवाय. आपण एक शेतकरी आहेत बाबा. शेतकऱ्यांना या ठिकाणी भाव मिळत नाही. शेतकरी कांद्याला भाव नाही. या संपूर्ण ओरड मतदारसंघामध्ये दिसून येत आहे. काय सांगाल? नाही शेतकऱ्यांना भाव भेटत नाही, पण वरतीच्या याच्याने धरलं तर माझं मोदीशिवाय पर्याय नाही. मोदी नसले तर मग मोदीशिवाय पर्याय नाही. हो. पर्याय नाही. हो. विकासाचं काय? विकासाचा होणार आहे. मग आता या पुढच्या 5 वर्षानंतर करेनच काहीतरी, शेतकऱ्यांचा विषय घेणार आहे मोदी, काहीतरी निर्णय लावतीनच काहीतरी. शेतकऱ्यांचा या ठिकाणी नक्कीच फायदा होईल असं वाटतं या सरकारला? हो होईनच फायदा 100%. नक्कीच शेतकऱ्यांचा या ठिकाणी नक्कीच फायदा होईल असं या ठिकाणी वनविभागाचं म्हणणं आहे. त्याचप्रकारे अजून या ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपण बघू शकता स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येसगाव बुद्रुक या ठिकाणी हे माध्यमिक विद्यालय आहे. या ठिकाणी बसलेले काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा नाव काय आपलं? जगन खंडेराव पवार. काय करतात दादा? शेती. आता लोकसभेची निवडणूक चालू आहे. हां. काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? काय आता आपल्याला मोदीच पाहिजे काय. आता या मतदारसंघामध्ये भारतीताई पवार भाजपकडून उभे आहेत. राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे आहेत. काय वातावरण आपल्या मतदारसंघात? आपल्याला काय एवढं समजत नाही बाबा. गावात काय वातावरण? गावात अजून काय वातावरण आपल्याला ते नाही सांगू शकता येत. आपलं काय शेतीवाले वक्त आहे की आपलं उठलं म्हणजे वावरात आपण ते काय एवढं आहे. शेतीचे धोरण आहेत. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे किंवा इतर काही तुमच्या समस्या असेल. काय अपेक्षा काय सरकारकडून आपल्याला? अपेक्षा आपल्या हेच कांदे वांग्यांना भाव पाहिजे ना. आपले काय दुसरी अपेक्षा काय राहते? दुसरं काय राहतं? शेतकऱ्याला तेच पाहिजे ना. दुसरं काय शेतकऱ्याला देईल का BJP सरकार भाव देईल का? ते आता काय सांगता येईल. आता ते आता त्यांच्यावर आहे, ते आपल्यावर थोडं आहे. त्यांच्या याच्या तुम्ही निवडून देणार तर ते सत्तेत बसणार तेव्हा ते भाव मिळेल. कायम देतो ना आम्ही. कायम निवडून देतो आम्ही. असं नाही आहे ना. कायमचं आपलं तेच आहे.
मग कायमचं चालू आहे निवडणं. आता त्यांच्यावर आहे, त्यांना भाव देणं नाही देणं त्यांच्या याच्यावर आहे ना. नक्कीच बरोबर. 4 वर्षे खूप हाल केली सरकारनं शेतकऱ्याची. आता यावर्षी थोडं बरं दिलं, बाकीच्या लोकांना खूप सवलती दिल्या, पण 4 वर्षी शेतकऱ्यांची खूप हाल केली, मालाची खूप नुकसान झाली. आमचे माल फेकावं लागले आम्हाला, टमाटे, वांगे, कांदे. एवढं नुकसान झालं, याला जबाबदार कोण? जबाबदार सरकारच कोण राहील? हो, नुकसान सरकारमुळेच झालं ना. सरकारनं जर भाव दिला असता, 4 दिवस मार्केट चालतं, 8 दिवस बंद राहतं, मग आम्ही माल न्यायचा कुठं? गरीब शेतकरी आम्ही कुठं जाणार आहे माल घेऊन? मार्केट जिथं चालू आहे जवळ आमचं मुंगसं उमरानं इटोरच जाऊ शकतो, आम्ही लांब जाऊ शकते नाही. यांना गडीत काही पिना पाहून काढायच्या, गडीत काही पाहून काढायच्या. आज मार्केट चालू आहे, 8 दिवस बंद आहे, मग ते माल नुकसानच होणार आहे शेतकऱ्याला. आता हे लोकसभेच्या माध्यमातून जे काही सरकार येईल त्या सरकारकडून काय अपेक्षा आपल्याला? सरकारपासून हेच, आता इथून पुढं तरी सुरक्षित शेतकऱ्यांना ठेवा बा. आम्ही शेतीच धंदा करणारे माणसं आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. हां, शेतकऱ्यांना काय पाहिजे? ओके, शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे अशा भावना या बांधवांच्या होत्या. आम्ही जे शेती व्यवसायावरती आमचं संपूर्ण जीवन अवलंबून असतं आणि त्यामुळे आम्हाला सरकारने शेतीमालाला भाव दिला पाहिजे. येणाऱ्या काळात जे काही नुकसान झालं ते इथून पुढे शेतकऱ्यांना सहन करावं लागू नये म्हणून या शेतकरी धोरण सरकारने अवलंबलं पाहिजे अशा त्या बांधवांच्या प्रतिक्रिया होत्या. अजून काही बांधव या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील खासदार कोण. दादा काय नाव आपलं? घ्या ना तिकून. तुमचं काय नाव? धर्मा रामचंद्र बच्छा. शेती करतो. हो. आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. NCP कडून भास्कर बगरे उभे आहेत, भारतीय पवार भाजपकडून उभे आहेत. काय वाटतं कोणाचं वातावरण आपल्या गावात? आता एवढं पब्लिकचा तर काय आढावा घेता येत नाही आम्हाला. लोक आहे नाराज पंतप्रधान विषय, म्हणजे हे शेतीमाल अनेक गोष्टी आहेत त्याच्यात, पण जवळजवळ भारती पवारलाच मतदान करते पंतप्रधानकडे पाहून. शेतीमालाच्या काय समस्या आपल्या? आता शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे, कांद्याचं जर समजा भाव वाढले तर पंतप्रधानकडून सूचना येत्या, निर्यात बंद होऊन जाते आणि बऱ्याच अडचणी येत्या. आता निर्यात खुली करण्यात आली, याचा फायदा झाला का शेतकऱ्यांना? आता ती कालच खुल्ली केली, अजून तर शेतकऱ्यापर्यंत पोचलंच नाही ना. पण तरी आता या ठिकाणी काहीतरी भाव तो वाढला असेल ना. मार्केटमध्ये स्थिती काय आज कांद्याची? आज अजून काही भाव वाढेल नाही. आता ते कसं आहे, ते जे त्यांनी माल खरेदी केला ते संपूर्ण गाड्या अडवल्या होत्या, मग ते कंटेनर काल गेलं, त्याचा प्रसाद उठला काही. काल असा रिपोर्ट आला की 1700पर्यंत मार्केट संध्याकाळी झालं होतं, बाकी मग 1300-1200 असंच मार्केट चालू होतं. पण काल दुपारून जेव्हा त्यांना रिपोर्ट आले व्यापाऱ्यांना की जे कंटेनर अडवले होते ते पाठवले, मग ते त्यांनी दुपारून 4 वाजेपर्यंत नंतर भाव वाढले थोडेफार. पण नक्कीच आपण बोलले तुम्हाला अंदाज लावणं शक्य नाही कोण सरकार येईल, पण जे काही सरकार येईल त्याच्या अपेक्षा काय आपल्याला? अपेक्षा आहे सर, लोक शेतकरी सुखी पाहिजेत, शेतकऱ्यांना मनासारखे थोडेफार भाव. आता सर्व हे बा व्यापारी सुखी झाले, नोकर वर्गांना पगार झाले भरपूर, आणि त्याच्यात मग शेतकऱ्याचीच थोडी मरणूक होऊ राहिली ना. नक्कीच महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी मांडला. सर्व सुखी असताना शेतकरी का सुखी नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. दादा काय सांगाल, मतदारसंघामध्ये काय परिस्थिती, आपल्या गावामध्ये काय परिस्थिती? काय चांगली परिस्थिती. बीजेपीची परिस्थिती. भारतीय पवार निवडून आल्या पाहिजे, निवडतील. काय अपेक्षा काय ताईंकडून? ताईंकडे चांगले कामं करताय बीजेपी वाले. विकास कामं झालेत का? मग भरपूर झालेले. काय सांगता येतील विकास कामं गावातील आपल्या? भरपूर झाले. 370 आठवला. गावातील विकास भरपूर काम झालेले, भरपूर व्यवस्थित सर बीजेपी काम करताय. विकास मस्त झाला. आम्हाला फक्त हेच बाबा थोडंसं कांद्याला शेतीमालाला भाव पाहिजे, एवढंच आमची अपेक्षा आहे सगळ्यांची. शेतीमालाला भाव पाहिजे भाव आम्हाला देईल का? तुम्ही म्हणताय बीजेपी आली पाहिजे, बीजेपी येणाऱ्या काळामध्ये शेतमालाला भाव देईल का? मग देतील ना. आपल्याला हा विश्वास आहे आम्हाला. नक्कीच यांना विश्वास आहे, बीजेपी शेतमालाला भाव देईल. दादा काय नाव आपलं? डॉक्टर संजय पाटील. काय करतात? वैद्यकीय व्यवसाय. शेती. शेतकरी पण आहे आता. शेतकरी पण आहे. काय वाटतं, काय वातावरण आपल्या गावामध्ये आहे आणि काय असलं पाहिजे? देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे, खासदारपदी कोण पाहिजे? खासदारपदी आहे ना, शेतकऱ्यांची बाजू मांडणारा सक्षम खासदार पाहिजे. निर्यात बंदी वगैरे या विषयावर बोलणार. भारतीताई ह्या कमी पडल्या,
त्यांच्या पक्षाचा वाणिज्य मंत्री पियुष गोयल असताना त्या ज्या पद्धतीने भांडायला त्या पण भांडल्या नाही आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आणि त्यात निर्यात बंदी उठवली पण 40% शुल्क आकारून म्हणजे ते काहीतरी 5-6 हजार रुपये क्विंटल मागं त्याचं हे होतं म्हणजे भरावं लागतं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आता तुतारीवाला 100% चालणार पूर्ण 2-4 तालुक्यांमध्ये. मी तर माझ्या गावाचं बोलू शकतो, गावात पण चांगलं चालणार तुतारी. फक्त शेतकऱ्यांची नाराजीच होणार. मोदी जरी चांगले असतील पण काही शेतकऱ्यांचं उपजीविका साधन आहे शेतीमाल आहे. शेतीमालाच्या कुठल्याच याला भाव नाही. सोयाबीन सर्व याला भाव नसल्यामुळं कोणत्याच मालाला भाव नाही. संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. बाबा नमस्ते. बबन रघुनाथ पाटील. काय बाबा काय सांगाल? आमची नाराजी हीच आहे की शेतकऱ्यासाठी मोदी साहेबांनी काहीच केलेलं नाही. शेतकरी फार लंबा तळागाळाला घातला. तो कर्जबाजारी डबल नाही ट्रिबल कर्जबाजारी झाला. आणखी मिश्र प्रतिक्रिया आपल्याला या गावातून मिळत आहेत. काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. बाबा नमस्ते. नमस्कार. काय नाव दादा? कारभारी सोनवणे. काय करता? काय करता? ट्रक ड्रायव्हर आहे. ट्रक ड्रायव्हर ड्रायव्हरच आहेत आपण. काय वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये कोण आलं पाहिजे, भारतीय सर का बगरे सर? BJP येणार. BJP येणार. BJP आले पाहिजे का हो? काय करणार? BJP शिवाय पर्याय बी नाही राहिलेला. BJP शिवाय पर्याय नाही. बाबा नमस्ते. बाबा नमस्ते. नमस्ते. काय नाव? शिवरामलाल लावाळे. आम्ही इकडे बाईट घेत असताना काहीतरी आवाज या ठिकाणी होत होता. कारण की काय झालं किंवा आज ठीक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रश्न तुम्हाला विचारतो. भारतीताई बगरे सर का इतर कोणी? भारतीय काय 5 वर्ष 25 निवडणूक प्रचारला आले तसे आता यावेळेस प्रचारला आले. आमच्या गावातून हिरीत पडून 7 माणसं एकाच रिक्षातून मरून गेले. पाहायला नाही आले करलो. काय ती भारतीताई सांगते आम्हाला. बाबा काय वाटतं काय वातावरण? BJP कडून भारतीताई उभ्या आहेत, भास्कर बगरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे आहेत. आपल्या गावात काय परिस्थिती? आपल्या गावात काय परिस्थिती? भारतीताई काही मतांनी विजय होईल. किती का सांगे ना, हे फक्त बोटावर मोजासारखे 10-5 मंडळी असते. पण जे मी सांगेल तर माझा घरी जाऊन माझा मुलगा बी ऐकत नाही. मी जर सांगितलं मुलाला काय म्हणाल? आमच्याला गावाची परिस्थिती चांगली आहे आणि BJPची येईल. पहिला प्रश्न हा आहे काही गाव लेवलला आता शेतकरी भावाच्या बाबतीत नाराज आहे. एवढ्या गोष्टी ठीक आहे, परंतु मोदी साहेबांनी देश लेवलला जे चांगले कामं केले हे आत्तापर्यंत ज्यांनी 60-60 वर्ष राज्य करून सुद्धा त्यांच्यानी झालं नाही ते तेवढे कामं त्यांनी 5 ते 10 वर्षात करून दाखवले. आमच्या गावात त्याच्यामुळे नुसती शेतकऱ्यांची नाराजी सोडून द्या, पण त्यांनी जे कामं केले ना देश लेवलला खूप चांगले कामं केले आणि देश लेवलला त्यांच्याशिवाय पर्याय पण नाही. नक्कीच भारतीताईंशिवाय पर्याय नाही, भाजप सरकारकडून पर्याय नाही अशा प्रतिक्रिया आहेत. आपण विविध भागामध्ये जाणार आहोत. आता या ठिकाणी स्वामी विवेकानंद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात आपण होतो. आपण अजून काही भागात जाणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. नेमकी काय वातावरण या दिंडोरी मतदारसंघातील या येसगाव त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी काही बांधव दिसतात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा नमस्ते. काय नाव दादा? गोकुळ नामदेव साबळी. काय करता? शेती. काय वातावरण आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं? भारतीताई पवार उभे आहेत भाजपकडून, भास्कर बगरे उभे आहेत राष्ट्रवादीकडून. काय वातावरण आपल्याकडे? आपण काय सांगू शकतात नाही त्याला. देशाच्या पंतप्रधानापदी कोण पाहिजे आपल्याला? आपलं मोदीच पाहिजे. मोदीच पाहिजे. काय अपेक्षा मोदी साहेब? मोदी साहेब अशी आई जागो वाढे बा काहीतरी प्रगती करी बा अशी अपेक्षा आहे, दुसरं काही. आपल्या गावामध्ये मतदारसंघामध्ये विकास झालाय का मोदी सरकारचा? हा भरपूर झाला. काही सांगता येईल आपल्याला? नाही सांगता येईल नाही सांगता येणार. नक्कीच मोदी सरकार आले पाहिजे, परंतु विकास काय झालं हे सांगता येणार नाही. त्याला काय सांगाल? रस्त्यांची कामं झाले, काही आपल्याला मोदी साहेबांचीच गरज आहे. काय नाही बाकी काय झालं. 5 वर्ष भारतीताई पवार या ठिकाणी खासदार होत्या, त्यांच्या माध्यमातून काय विकास कामं झाले? काही कामं झाले, काही बाकी आहे. काही झाले पाहिजे, काही पाण्याचे प्रश्न झाले पाहिजे. नक्कीच भारतीताई पवार यांच्या माध्यमातून काही कामं झाले पाहिजे. या ठिकाणी काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण विचार करणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव दादा आपलं? चंद्रभान. काय करता का? काही नाही, बिझनेस करतो. आंबे वगैरे काही फ्रूट वगैरे भाजीपाला. हो. आता आपले गाव गव्हर्नमेंट नोकऱ्या नाही, काहीतरी पोटासाठी करावं लागतं. शेतीत पुरवडत नाही. शेती पाहिल्यावर ते वातावरण पाहिलं असं आहे. सरकारी पाहिलं भाव मिळत नाही, काही नाही. काय
पर्याय नाही ना काय मुलांचं आपलं दिंडोरी मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं. भारतीताई पवार हे भाजपकडून उभे आहेत, भास्कर बगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून. काय नेमकी काय सांगाल, कोण विजय होईल? भारतीय पवारच येईल. भारती पवार येतील. आता आपण या ठिकाणी रोजगारीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत होते. सरकारवरती तुम्ही शेतमालाच्या बद्दल बोलत होते, आता म्हणतायत परत भारतीताई आली पाहिजे, काय कारण? कारण असं आहे मग आता त्याच्याशिवाय पर्याय बी नाही ना. भारतीताईंनी बी भरपूर शेतकऱ्यासाठी आंदोलन केले, त्याच्यानंतर त्यांनी आता केंद्र सरकारपर्यंत त्यांनी शेतकऱ्याच्या योजना पोहोचल्या, पण बाकीचे इतर पक्ष पण त्यांना टॉर्चर्स करतात, तर ते काय करणार आहे? आता पूर्ण जनतेचं पण बघावं लागतं ना त्यांना. काय वाटतं या ठिकाणी कोण विजय होईल? भारतीय पवार. देशाच्या पंतप्रधानपदी मोदीच येणार आहे. देशाच्या पंतप्रधानपदी मोदी पाहिजे. त्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव दादा? युवराज सोनवणे. कुठले आपण? मी फार जोडग्याचं आहे. जोडग्याचे आहेत. धुळे मतदारसंघामध्ये येतात आपण? नाही मालेगावमध्ये. मालेगाव तालुक्यातील धुळे मतदारसंघामध्ये येतात ना आपण? हां. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे बाबा? ते काय आपल्याला सांगता येणार नाही. हे बाहेरच्या मतदारसंघातील आहे, आम्हाला सांगता येणार नाही, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत. दादा नमस्ते. नमस्ते नमस्ते. काय नाव आपलं? भास्कर बाबुराव पवार. काय करता बाबा आपण? शेती. हां. काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? मोदी. हां. शेती करता आपण, शेतकऱ्यांची ओरड आहे, शेतमालाला भाव नाही किंवा इतर काही, काय वाटतं? ते होऊ शकतं मागे पुढे थोडंफार कमी जास्त उत्पन्नावर राहतं. हां. मग आता खासदारपदी कोण पाहिजे आपल्याला? भारती पवार. भारती पवार. हां. झालेत का विकास कामं आपलं? हा मग कामं आली तर नाही, पण करतील ती का, कारण काहीतरी येत नाही ती आज नीट. आता 2-4 दिवस आली होती 2-4 दिवस झाला आली होती, पण करण काहीतरी ती. काय अपेक्षा काय आहे ताईंकडून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये? म्हणजे अपेक्षा काय आहे ताईंकडून? अपेक्षा काय आहे? अपेक्षा काय गावाचं काही काम केलं, काही कांदे कोंद्याचा भाव वाढवले तर चांगलं आहे. कांद्याच्या भावाला जरासा त्रास करते ती. हां. विकास झाला पाहिजे, गावाचा विकास केला पाहिजे खरा. प्रत्येक माणसाचा आता या ठिकाणी काही आहे, काय म्हणत दादा, काय झालं पाहिजे? खेळाचा विकास लोक आपल्या काय परिस्थिती काय आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची? परिस्थिती थोडीशी वाईटच आहे. कोण आलं पाहिजे? बीजेपीकडून भारतीताई पवार उभे आहेत, राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे या ठिकाणी उमेदवारी करत आहेत. काय परिस्थिती आहे आपल्या गावाची? आपल्या गावाचे काय मोदीशिवाय पर्याय नाही आहे. मोदीच पाहिजे आपल्याला. आणि मोदी बरोबर त्यांचे जे टीम निवडेल त्या टीमनुसार खेळाचा विकास झाला पाहिजे, मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, हे लोकांची भावना आहे. लोकांच्या भावनेला पक्षाने टिकला पाहिजे. नक्कीच आपल्या भावना आहेत. या सरकारकडून काय अपेक्षा आपल्याला? याचा विकासाचे असं पाहिजे, तरुण पोरांना नोकरी लागली पाहिजे. नक्कीच नरेंद्र मोदी सरकार आलं पाहिजे, पण त्याचबरोबर या बांधवांनी अपेक्षा व्यक्त केल्या. बाबा नमस्कार. नमस्कार. माणिकराव संपत जगताप. काय करता? शेती करता. काय वाटतं आपल्या खासदारकीची निवडणूक येथे संपन्न होत आहे. दिंडोरी मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं. भारतीताई पवार हे भाजपकडून उभे आहेत, भास्कर बगरे आहेत ते एनसीपीकडून उभे आहेत. कोण आलं पाहिजे निवडून? बीजेपी. आलं. भारतीय पवार. का बाबा? आम्ही पगार घेतो, महिन्याला 1500 रुपये आम्हाला मिळते. कोणाचं का आम्ही कौतुक करणार? त्यांचंच कौतुक करणार ना. शेतीमालाविषयी एक फक्त महाराष्ट्र आहे. शेतीविषयी वाटतं आपल्याला आपला कांद्याला भाव आलं पाहिजे, सगळं आलं पाहिजे, पण त्याला सगळं जगाचं पाहायचं आहे. नुसतं आपल्या पुरतं नाही पाहायचं. आपल्याला कांद्याला भाव येत नाही. आज 1000 रुपये 1100 रुपये तो सुद्धा होतो. फक्त माल पिकवण्याची ध्यानात पाहिजे, माल पिकवला पाहिजे, माल भरपूर पैसा होतो. काय अपेक्षा करायला या सरकारकडून? काय वाटतं तुम्हाला? सरकार काय बी झालं तरी मुख्यमंत्री पंतप्रधान बीजेपीचा होणार, म्हणजे होणार मोदी. काही झालं तरी पंतप्रधान बीजेपीचा होणार. काही बांधव या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. दादा काय नाव आपलं? माझं नाव शरद लोकने. काय करता आपण? मी व्यवसायाने शेतकरीच आहे आणि ट्युशन आहेत, माझे क्लासेस आहेत. हो. काय वाटतं आता हे आपलं गाव आहे ते दिंडोरी मतदारसंघामध्ये येत असतं, काय परिस्थिती आपल्या या परिस्थिती भयावह वास्तव आहे. कारण परिस्थिती अशी आहे, काकांनी जरी सांगितलं की आज रोजी मोदी गव्हर्मेंट पाहिजे किंवा मोदी सरकार पाहिजे वगैरे, पण वास्तविकताच्या म्हणजे याच्यावर जे ग्राउंड लेवलला जे काम झालं पाहिजे, माननीय भारतीताई पवारांनी 5 वर्ष काम केलेले. माझ्या मते आमच्या याच गावामध्ये 1 रुपयेसुद्धा काही दिलेला नाही किंवा त्यांनी असं काही ठोस काम केलेलं नाही.
इवन दो काम करू नका पण निदान यायला तरी पाहिजे की मीच भारतीताई पवार आहे बा असं. तर वास्तविकता असं आहे की ठीक आहे ते केंद्र लेवलला, पण स्थानिक लेवलला काय झालं याच्यावर मतदार राजाने लक्षात ठेवलं पाहिजे. उमेदवार थोडासा बदल पाहिजे होता असं मला वाटतं. कारण त्यांना 5 वर्ष दिलं, 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे योगायोगाने मंत्रिपदही आलं होतं. आणि मी म्हणतो की त्यांनी केंद्रीय लेवलला चांगले कामं केले असतील, मंत्री असताना चांगले काम केले, परंतु काय तुम्ही स्थानिक लेवलला काय केलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग मी म्हणतो की माझा एवढा भाग आहे, हा आमचा एवढा पट्टा आहे, हा गट आहे, या गटामध्ये किती काम केलेलं आहे, हा अभ्यासाचा भाग आहे. तुम्ही किती हे दिलेलं आहे, किती निधी दिलेला आहे असं मला वाटतं. एखादा पांदी रस्ता तरी केला आहे का, निदान 10,000 रुपयाचा पांदी रस्ता केला आहे का. मतदार राजाने ते आल्यानंतर तेवढं विचारलं पाहिजे की तुम्ही पांदी रस्ता केला आहे का. बाकीचं तर जाऊ द्या हो, तुम्ही मोठे मोठे रस्ते काहीच करू नका, पांदी रस्ता तर द्या. आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे. आम्ही सगळे लोक शेतकरी आहे, आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे. आता परिस्थिती इतकी भयावह वास्तव आहे. माझं गाव डॅमच्या शेजारी आहे, पण गावात प्यायला पाणी नाही. परिस्थिती काय, गाव मोठा, एकच पाईपलाईन आहे, 8 लाख 10 लाख रुपये खर्च येईल. तेवढी 10 लाखाची तर पाईपलाईन द्या, डबल पाईपलाईन होऊन जाईल. एवढं तर करू शकतात ना तुम्ही. परंतु परिस्थिती अशी आहे की सगळं एका बाजूने चाललं आहे, एका बाजूने चाललं आहे. परंतु वास्तव असं आहे की आज ग्राउंड लेवलवर ताईंचं काम नाही जे पाहिजे ते. परंतु आता मोदी सरकार किंवा मोदी साहेबांच्या काही ज्या गोष्टी आहे खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे त्यांनी जो 1 रुपया वरतून ते होतं ना आपले हे म्हणून सांगून गेले ना की वरतून जर मी 1 रुपया टाकला तर खाली 10 पैसे यायचे. ते वरतून 1 रुपया तर खाली 1 रुपया येतो आज रोजी, ही खरी गोष्ट आहे. पण माझ्या मते मोदी साहेबांनी थोडासा किंवा अमित शाह साहेबांनी थोडासा विचार करायला हवा होता की तुम्ही ग्राउंड लेवलवर माणूस थोडासा व्यवस्थित बघा. अजूनसुद्धा म्हणजे आता जाऊ द्या, आता जो वेळ निघून गेलेला आहे की ताईंबद्दल तेवढीच नाराजी आहे की तुम्ही आलात नाही आणि कामही नाही. तुम्ही काम दाखवा, आम्ही 100% डोळे झाकून वोटिंग करू. असं या ठिकाणी काम दाखवा, आम्ही 100% वोटिंग करू. बाबा इथे आम्ही आलो, तुमच्या संवाद साधला. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का आम्ही येणार आहे असं? नाही, काहीच नाही. अच्छा, तुम्हाला सांगितलं होतं? नाही सांगितलं. तुम्हाला सांगितलं होतं? नाही. तरी काही लोक असे आरोप करतात की तुम्ही फिक्सिंग करून आणि त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या ठिकाणी लोकांच्या प्रति टीव्हीवर वाटतं बा यांनी सजवून ठेवलं असेल, आमकं करून ठेवलं असेल, पण तसं काहीच नाही. अचानक आहे. तुम्ही अचानक आला तुमच्या? हो बरोबर आहे सर, तुमच्याशी आम्ही संवाद साधला होता. नाही काय तुम्हाला काय वाटतं असे लोक जे आमच्या प्रतिक्रिया देत आहेत, काही प्रबंध महाराष्ट्र निपक्षपणे कार्य करत आहे. कोणी या ठिकाणी बोललं असेल भारतीताई पवार आली पाहिजे तर आम्ही ते दाखवणार, कोणी बोललं भगरे सर आले पाहिजे आम्ही ते दाखवणार. कारण की आमचं काम आहे तर जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवणं, ते आम्ही निपक्षपणे करत आहोत. असे लोक जे टीका करतात त्यांच्याविषयी काय सांगायचं? सर माझ्या मते एकच सांगेल, निपक्षपाती काम चालू आहे. आणि माझ्या मते जे कोणी म्हणत असेल असं की सर तुम्ही सजवलेलं आहे किंवा तुम्ही ठेवलेलं आहे किंवा पॅकेज घेतलेलं आहे, भंगार क्वालिटीचे लोक भंगार विचार, असं काही नसतं. मी माध्यमांना सांगू इच्छितो किंवा लोकांनाही सांगू इच्छितो, ही व्यक्ती जी आहे किंवा हे लोक जे पत्रकारिता जे करतात ना ते उन्हातानाचे फिरत असतात आणि त्यांना एक वेळेस मॅनेज होऊन त्यांचं दुकान बंद नाही करून घ्यायचं. अभ्यास करून बोलत चला, नुसतं काही बोलायचं म्हणून बोलू नका. त्यांचं एक वेळेस मॅनेज झालं ना, कोणताही राजकारणी असो तो त्यांना म्हणजे त्यांच्या घरातलं बावलं समजतो, कधी उचलायचं कर माझी बातमी, म्हणजे असं नको व्हायला. त्याच्यामुळे तुमचं छान आहे, मी बघत असतो कधी कधी तो म्हणजे येत असतं तुमचं नोटिफिकेशन वगैरे, छान पत्रकारिता चालू आहे तुमची, मला काही हरकत नाही. धन्यवाद सर. याच प्रकारे आपण विविध गावांमध्ये जात आहोत, जनतेचा कौल समजून घेत आहोत, जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रबंधभूमी कार्य करत असते. याच प्रकारे आज आपण दिंडोरी मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील या येसगाव गावाला भेट दिली आहे आणि या गावातील काय परिस्थिती आहे हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने पुढील गावाचा अपडेट, पुढील गावाचे रिपोर्ट बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.